हाय, संजय देशपांडे आणि रविदादा सोबतची कुठलीही आमची मीटिंग आणि इंटरॅक्शन इट्स ऑलवेज अ फन. याचं कारण असंख्य नवीन गोष्टी रिअल इस्टेट विषयीच्या बाहेर पडतात आणि कधी कधी आपल्या मनातले विचार आपल्याला नव्याने कळायला लागतात. लाईक कालचा क्रेडाय आणि एमबीव्हीएचा जो प्रोटेस्ट मार्च होता, मस्ट बी अ हिस्टॉरिकल डिसिजन बाय असोसिएशन की पहिल्यांदा सगळे बिल्डर रस्त्यावर उतरले आणि अगेन्स्ट करप्शन चक्क. त्याचबरोबर सिस्टीम ज्याचा रिअल इस्टेटच्या गव्हर्न करणारी जी सिस्टीम आहे, ज्याचा इतके वर्ष असंख्य लोकांच्या मनात रिअल इस्टेट बिल्डर्स हा त्याचा पार्ट आहे असं समजायचे, त्या सिस्टीमच्या विरुद्धात चक्क बिल्डर रस्त्यावर उतरले होते. दिस इज समथिंग व्हेरी युनिक आणि नॉट ओन्ली पुण्यामध्ये पण भारताभरातल्या शहरांमध्ये हे सगळं घडलं. आणि याला जबाबदार जी घटना घडली, कुठलीही गोष्ट घडायला एक ट्रिगर ऑफ ऍक्शन लागते. तर सूरज परमार नावाचे ठाण्यातले जे क्रेडायचे प्रेसिडेंट होते, त्यांनी एक मागच्या आठवड्यामध्ये आत्महत्या केली. बिल्डरनी आत्महत्या केली म्हणण्यावर असंख्य खवचट लोक जरूर म्हणतील की यांच्यामुळे असंख्य लोकांनी आत्महत्या केल्या आणि आज एका बिल्डरने आत्महत्या केली तर एवढं काय पेटलं. तर सिंपल लॉजिक आहे, ज्या कारणासाठी त्या माणसाने आत्महत्या केली ते कारण फार महत्वाचं आहे. त्यांनी 18 पानी नोट लिहून आत्महत्या केली, ज्याच्यामध्ये त्यांनी जबाबदार धरलं होतं की ही जी सिस्टीम आहे रिअल इस्टेटमध्ये त्याला गव्हर्न करणारी, मग त्याला तुम्ही रेव्हेन्यू म्हणा, कॉर्पोरेशन म्हणा, अर्बन डेव्हलपमेंट म्हणा, देर आर मेनी डिपार्टमेंट्स विच गव्हर्न रिअल इस्टेट, त्यातला रेट टेपिझम आणि करप्शन ह्याला जबाबदार धरून त्यांनी आत्महत्या केली. सी दिस इज व्हेरी अलार्मिंग. आणि अगेन याच्यावरती जो मोर्चा सगळ्या रिअल इस्टेटच्या डेव्हलपर्सनी मिळून येऊन काढला, ह्यूज मोर्चा त्यांच्या स्टाफसकट, जवळपास 18 ते 20,000 लोकांचा मोर्चा कलेक्टर ऑफिसवर गेला आणि त्यांना निवेदन दिलं गेलं. तो रविदादांनी कव्हर केला होता, त्याचे काही पोस्टिंग त्यांनी त्याच्या फेसबुकवर टाकले. अँड आय वॉज जस्ट गोइंग टू दॅट कॉमेंट्स ऑन दॅट फेसबुक, ज्याच्यातनं आजचे आपलं इंटरॅक्शन जनरेट झालं किंवा ज्याला आपण म्हणतो ज्याच्यातनं त्याचा क्लिक झालं. तर बऱ्याचशा रविदादाचे जे ब्लॉग रीडर आहेत ते कॉमन फ्लॅट होल्डर्स आहेत, ज्याला कॉमन सोसायटी मधले लोक म्हणतो आपण, ते आहेत. त्यांच्या कॉमेंट अशा धर्तीच्या होत्या की बरं झालं बिल्डर लोक रस्त्यावर आले एकदाचे, किंवा चोराच्या उलट्या बोंबा, किंवा यांनीच तर सवय लावली करप्शनची आणि आता हे काय रिअल इस्टेटच्या करप्शन विरुद्ध बोलणार, किंवा काही कॉमेंट इतक्या अशा पण होत्या की लालू प्रसाद यादव किंवा पीर राजू ज्यांना करप्शनच्या मुद्द्यावर आत टाकलं होतं त्यांनी सुद्धा उद्या मोर्चा काढला पाहिजे आता यांच्यापासून धडा घेऊन, अशा टाईपच्या. म्हणजे थोडक्यात नॉट अ सिंगल कॉमेंट फ्रॉम अ कॉमन मॅन वॉज सपोर्टिंग टू धिस पर्टिक्युलर मुवमेंट ऑफ द बिल्डर्स. दॅट इज व्हेरी अलार्मिंग. यू सी, त्या निमित्ताने मी आणि रविदादांनी असा विचार केला की वाय नॉट लेट पीपल अंडरस्टँड की ही फाईट रिअल इस्टेटची आहे. ही फाईट बिल्डर व्हर्सेस सिस्टीम किंवा बिल्डर व्हर्सेस करप्शनची नाही आहे. ही फाईट फ्रँकली एंटायर रिअल इस्टेट इंडस्ट्री व्हर्सेस करप्शन अशी आहे, तरच त्याला सक्सेस मिळणार आहे. आणि हे दोन्ही बाजूंनी समजून घ्यायला पाहिजे. हे फक्त बिल्डरांनी समजून घेऊन चालणार नाही किंवा हे फक्त क्लायंटनी समजून घेऊन चालणार नाही. या पर्टिक्युलर प्लॅटफॉर्मवर एक गोष्ट पहिल्यांदा लक्षात घ्या की करप्शन कोणी सुरू केलं किंवा करप्शनात मध्ये बिल्डरांचा हातभाग असतो, या सगळ्या गोष्टी एक क्षण बाजूला ठेवा. मान्य, एक क्लायंट अशी पण होती की 100 चूहे खाके बिल्ली हचको चली. अग्रीड की यापूर्वी रिअल इस्टेटमध्ये कुठली टाळी एका हाताने वाजत नाही आणि बिल्डर्स आर पार्ट ऑफ करप्शन, सगळं मंजूर आहे. पण आज जेव्हा कोणीतरी एखाद्या वाईट गोष्टीविषयी आवाज उठवत आहे, तेव्हा तो आवाज उठवणारे वाईट म्हणून ती स्टेप चुकीची आहे का खरोखर ती वाईट गोष्टीविरुद्ध उठवला गेलेला आवाज आहे, मग तो कोणीही उठवला तरी चांगलाच, हे समजून घेऊन त्याला साथ देणं ह्याच्यात शहाणपणा आहे. ही आता हा कॉल घ्यायची आता वेळ आली आहे. ह्याच्यामध्ये मी म्हटलं जसं की बिल्डर्स वेअर ॲट फॉल्ट दॅट दे शुड, देअर फॉल्ट इज दॅट दे हॅव समवेअर फेल टू कम्युनिकेट विथ देअर कस्टमर. म्हणजे साधं बोलताना आपण उदाहरण घ्या की आपण डे टू डे यूजमध्ये 100 ब्रँड वापरतो. आपली गाडी टोयोटाची असते तर आपल्याला टोयोटा कंपनीविषयी आत्मीयता वाटते. आपण आयफोन वापरतो तर आपल्याला ऍपलविषयी प्रचंड अभिमान असतो. आपण रिस्टवॉच समजा रॅडोचं किंवा ओमेगाचं वापरतो तर आपल्याला त्या रिस्टवॉचविषयी प्रचंड अभिमान असतो. सो अल्टिमेटली आपण प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या ब्रँडचे, कुठल्या ना कुठल्या प्रॉडक्टचे एंड युजर आहे आणि आपल्याला त्या प्रॉडक्टविषयी अभिमान वाटतो, त्या प्रॉडक्ट बनवणाऱ्या कंपनीविषयी पण अभिमान वाटतो. मग देन व्हाय ओनली इट हॅपन्स की ज्या प्रॉडक्टमध्ये आपण राहतो आणि विच इज कॉस्टलिएस्ट प्रॉडक्ट विच वी यूज, त्या प्रॉडक्टविषयी
आपल्याला प्रेम असतं, कारण आपल्या घराविषयी आपल्याला प्रेम असतं, पण घर बनवणाऱ्याविषयी मात्र प्रेम नसतं. दिस इज समथिंग दिस आय नेव्हर अंडरस्टूड. आणि याचं उत्तर कदाचित दोघांमध्ये लपलेलं आहे. म्हणजे मे बी इयर्स आफ्टर इयर्स अर्लियर जनरेशन ऑफ बिल्डर्स वेअर नॉट एबल टू कम्युनिकेट विथ द कस्टमर, बट time has changed, newer generation has moved in and they want to speak with customer, they want to understand with customer and they want to share their problems as well as good things with the customer, but somewhere the response from customer is equally important. म्हणजे मी म्हणतो तसं की समजा बिल्डर तुम्हाला ताबा दिल्यानंतर तुमच्याशी बोलत नसेल किंवा भेटत नसेल, फाईन, ही मस्ट बी बिझी इन सम अदर थिंग. आपल्यापैकी किती लोक आपल्या बिल्डरकडे सहज भेटायला म्हणून गेलेले आहेत की अहो तुमच्याकडनं मी घर घेतलं होतं, ते चांगलं होतं की नाही वाईट होतं याच्याशी मी बोलायला नाही आलेलो, मला केवळ तुम्हाला हॅलो म्हणायला मी आलोय असं म्हणून त्या बिल्डरच्या ऑफिसमध्ये नाही बिल्डर भेटला तरी त्याच्या मार्केटिंग स्टाफला ज्यांच्या थ्रू तुम्ही बुकिंग केलेलं आहे, ज्याच्या अकाउंट स्टाफतर्फे तुम्ही लोन प्रपोजलचं काम केलं आहे, त्याच्या साईट इंजिनियर ज्यांनी तुमचं घर बांधलं आहे त्याला किती लोक परत जाऊन भेटलेले आहेत आयुष्यामध्ये. अरे सिंपल लॉजिक आहे. याचं उदाहरण मी असं देतो की जेव्हा आपण गाडी घेतो ती घेतो 5 ते 6 वर्षाच्या मॅक्सिमम. फोन आपण वर्ष 2 वर्षात बदलतो, घड्याळ सेम 2-3 वर्षात आपण बदलतो, पण घर आपण जन्मभर बदलत नाही. असं असताना ज्यांनी ते बनवलेलं आहे त्याच्याशी टचमध्ये न राहून आपण इनडायरेक्टली आपणच आपल्या प्रॉडक्टविषयी किती अनभिज्ञ आहोत किंवा आपण आपल्या प्रॉडक्टविषयी किती डिटॅच आहोत हे दाखवून देतोय असं माझं म्हणणं आहे. आणि कुठेतरी ही जी फाईट आहे ही फाईट अनलेस अँड अंटिल, आज मला विचार करा, ठीक आहे तुमचा फ्लॅट झाला म्हणून तुम्ही म्हणाल की बिल्डरांचं काय व्हायचं उद्या घरं महाग झाले यांच्यामुळे झाले वगैरे सगळं म्हणून यू विल श्रग ऑफ की जाऊ दे ना बिल्डरांनी ते बघून घेतील गव्हर्नमेंट. बट तुमचं घर झालं म्हणून तुमच्या मित्राचं घर झालेलं नाही अजून, तुमच्या मुलाचं घर झालेलं नाही अजून, तुमच्या येणाऱ्या जनरेशनचं घर झालेलं नाही अजून. तर आज कुठे ना कुठे या सगळ्या फाईटमधनं जर 4 चांगल्या गोष्टी रिअल इस्टेटसाठी घडत असतील तर त्या फक्त बिल्डरांसाठी नाही घडणार आहेत, त्या एंटायर सोसायटीसाठी घडणार आहेत. आणि हे करताना जर कुठेतरी बिल्डरांना आत्मपरीक्षण करायची गरज भासणार असेल की अरे हे कसं आहे माहितीये का की मी जेव्हा एखाद्याला तत्वज्ञान किंवा लोकांसांगे तत्वज्ञान म्हणतो आपण, तेव्हा माझा दामन किती वाईट आहे ते बघणं माझी जबाबदारी आहे. हे करताना ऍज अ बिल्डर मी सांगू इच्छितो की हे करताना मला माझे स्वतःचं पण शर्ट किती स्वच्छ आहे ते पहिले बघावं लागणार आहे. आणि अनलेस अंटिल माझा शर्ट स्वच्छ नसेल तर मी दुसऱ्याला शर्ट मळका आहे किंवा दुसऱ्याचा शर्ट किती खराब आहे दाखवूच शकणार नाही. सो इनडायरेक्टली ही जी प्रोसेस आहे, हा जो करप्शन किंवा ही जी रेड टेबिझम विषयी जी फाईट आहे ही जर्नी आहे एक प्रकारची, आणि ही इनसाइड आउट जर्नी आहे, ही आउटसाइड जर्नी नाही आहे. मग सिंपल लॉजिक आहे. मी माझ्या स्टाफला विश्वासात घेऊन सांगितलं की लुक हिअर, जे मी नेहमी सांगतो, गव्हर्नमेंटला शिवाय द्यायचा मॉरल अधिकार आपल्याला तेव्हाच आहे जेव्हा आपण गव्हर्नमेंटसारखं वागत नाही. पहिल्यांदा 50 वेळा जर माझ्या क्लायंटला माझ्याकडे खिटे मारावं लागत असतील, त्याला पाहिजे असलेले डॉक्युमेंट मी देऊ शकत नसेल, त्याला दिलेला कमिटमेंट मी फॉलो करू शकत नसेल, त्याच्याशी फायनान्शियल व्यवहार मी ट्रान्सपरंट ठेवू शकत नसेल, त्याला मी काय प्रॉडक्ट देतोय त्या प्रॉडक्टची माहिती मी त्याला नीट समजावून सांगणार नसेल, तर मग गव्हर्नमेंटमध्ये माझ्यामध्ये काही फरकच नाही राहिला. आणि जर अशा कंडिशनमध्ये मी गव्हर्नमेंटकडे बोटं दाखवायला लागलो की ह्यांच्यामुळे फाईल अडकतात, हे करप्शन करतात, हे कमिटमेंट पाहत नाही, हे दररोज पॉलिसी बदलतात, माझा क्लायंट मला उद्या कानफडात मारणारच आहे की अरे तू काय करतो पहिले तुझ्या प्रॉडक्ट विषयी, तुझं ऑफिस बघ, तुझं ऑफिस आम्ही 50 मेल पाठवून त्याला उत्तर देत नाही, तुझ्या ऑफिसमध्ये फोन उचलला जात नाही, तुझ्या ऑफिसमध्ये आम्हाला हे पेमेंट ड्यू आहे का नाही त्याचं ट्रान्सपरन्सी मिळत नाही. हे सगळं जर मी माझ्या एंडला करू शकत नसेल तर मला मॉरल राईट काहीच नाही आहे. सो इनडायरेक्टली जेव्हा बिल्डर या फाईटसाठी उतरतात करप्शन विरुद्ध आणि रेड टेपिझम विरुद्ध, कुठेतरी बिल्डर कम्युनिटीला सुधारावं लागणार आहे पहिले. ऍटलिस्ट ह्या त्या फाईटचा आउटकम आहे आणि याचा फायदा तुम्हालाच होणार आहे ऍज अ क्लायंट म्हणून. सो व्हॉट आय फील की इथून पुढे जेव्हा जेव्हा आपण रिअल इस्टेटमधल्या चांगल्या प्रथा किंवा वाईट प्रथा यांच्याविषयी बोलणार आहोत, तेव्हा गव्हर्नमेंट करतंय का बिल्डर करतोय, इव्हन मी पण करतोय, हे न करता आपण पहिले चांगलं काय हे समजून घेणं आपलं कर्तव्य आहे आणि मग वाईट काय ते बोलायला आपल्याला प्रत्येकाला मनाधिकार आहे. सेम वे जर एखादा बिल्डर आयडियल बिल्डर नसेल तर पहिले आपण आयडियल क्लायंट आहोत की नाही हे पण बघायची जबाबदारी आहे आपली. मी मागत असलेल्या मागण्या व्यवहार्य आहेत की नाही हे पण बघणं माझी जबाबदारी आहे. रिअल इस्टेट ही मॅन्युअली ऑपरेट करणारी गोष्ट आहे. अनफॉर्च्युनेटली ऑटोमोबाईल इंडस्ट्री किंवा इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्री सारखी मशिनाइज व्यवस्था इथे नाहीये. आजही टायलिंग पासून प्लॅस्टरिंग पासून आरसीसी पासून सगळे कामं मॅन्युअली केल्या जातात. फाईन, थोडेफार मायनर चेंजेस किंवा मायनर फॉल्ट्स त्या प्रॉडक्टमध्ये राहणार आहेत, पण तुमचा बिल्डर तुम्हाला ऍक्सेसिबल आहे की नाही आणि तो तुमचं शंका निरसन करतोय की नाही
हे समजावून न घेता फक्त बिल्डरच्या नावाने आग पाखड करणं ही चुकीचं आहे, जेवढं की बिल्डर तुमच्याकडे निग्लेक्ट करतोय हे बिल्डरचं चुकीचं आहे. सो शेवटी एक मला नेहमी सांगावंसं वाटतं की चांगलं पेरलं तर चांगलं उगवतं, या गोष्टीवर माझा स्वतःचा भरोसा आहे आणि आय थिंक आपल्यातल्या बऱ्याच सिनियर लोकांचा त्या गोष्टीवर भरोसा आहे. कुठलीही ही जी आत्ताची फाईट आपण करप्शन आणि रेट टेपिझमवरती किंवा सिस्टीमवरती करतोय, ती फाईट तुमची माझी कोणाची एकट्या समाजाची किंवा एकट्या प्रोफेशनची नाही आहे, ती एका इंडस्ट्रीची आहे, ज्या इंडस्ट्रीचा आपल्या डे टू डे कल्चरशी, आपल्या डे टू डे सोसायटीशी खूप मोठा संबंध आहे आणि त्याचे दूरगामी परिणाम उमटणार आहेत. आज सगळ्यांना माहिती आहे की मॅक्झिमम ब्लॅक मनी हा रिअल इस्टेटमध्ये जनरेट होतो आणि तो मोस्टली पॉलिटिकल किंवा अशा लोकांचा असतो. तो यातनं वाईपआउट करायचा असेल आणि कुठे ना कुठे देशाचं भलं करणार असेल तर एकटे मोदी किंवा एकटे राहुल गांधी यातले कोणीही नॅशनल लेव्हलचे लीडर करू शकणार नाही आहे. ही फाईट तुमची माझी आहे आणि आपण प्रत्येकाने मिळून आपल्या परीने जेवढं काय चांगलं करता येईल त्या रिअल इस्टेटमध्ये चांगल्या प्रथा आणायला, चांगल्या पॉलिसीज आणायला सगळ्यात पहिले आपण एक आहोत हे समजून घेणं आवश्यक आहे आणि त्यातनं झाला तर फायदाच आहे. हे बा आज म्हणजे हा टिपिकल पुणेरी खोचटपणा झाला की एखाद्या कानवानी सुरू केलं की म्हणजे त्याला 100 नावं ठेवून टोमणे मारायचे. फाईन, नथिंग रॉंग इन दॅट. पहिली रिएक्शन कोणाची अशीच असणार आहे, पण पहिली रिएक्शन गेल्यानंतर ऍज ए सेन्सिबल पर्सन आपली जबाबदारी आहे की या फाईटमध्ये माझा रोल काय असणार आहे आणि माझा रोल बिल्डरनी मला बोलवलं नाही तर मी स्वतःहून बिल्डरकडे जायला पाहिजे की बोल बाबा, रिअल इस्टेटच्या ज्या चांगल्या फाईटसाठी तुमची कंपनी किंवा तुमची ऑर्गनायझेशन उतरते आहे ती उतरताना मी पण तुझ्या सोबत आहे, पण ऍट द सेम टाइम तुम्ही जसा रिअल इस्टेटच्या सिस्टीमला काही चुका पॉइंट आउट करून देताय तशाच त्या बिल्डरच्या पण चुका लॉजिकली पॉइंट आउट करून देणं हे पण तुमचं काम आहे. तर मी म्हणेन की तो आयडियल क्लायंटल आहे आणि तर मी म्हणेन की खरोखर हे जर ग्राहक संघटनांनी, इंडिव्हिज्युअली, सोसायटींनी जर केलं तर बिल्डरांना पण त्याच्यामुळे एक चांगला मार्ग मिळेल, ज्याच्यामुळे क्लायंटचे आणि बिल्डरचे रिलेशनशिप सुधारतील. मी काय म्हणतो, गव्हर्नमेंट सुधरेल की नाही हे आपल्या हातात नाही आहे, पण माझ्या बिल्डरचे माझे रिलेशन सुधारतील की नाही आणि त्यातनं रिअल इस्टेटला एक चांगली इमेज निर्माण होईल की नाही हे तर नक्कीच माझ्या हातात आहे. आय थिंक या सगळ्या फाईटमधनं तेवढं जरी निष्पन्न झालं तर मग पुढची फाईट ऑटोमॅटिकली एकत्र राहील आणि याचं सगळ्याचं अल्टिमेटली प्रेशर गव्हर्नमेंटवर पडणार आहे की आज शेवटी ह्या सगळ्याचा उद्देश काय आहे तर घरं चांगल्या पद्धतीने योग्य रूपामध्ये अवेलेबल व्हायला पाहिजे. घरं चांगल्या पद्धतीने योग्य रूपामध्ये, योग्य किमतीमध्ये, योग्य त्या कस्टमरला अवेलेबल व्हायला जे काय अडथळे आहेत ते अडथळे जर मिळून दूर झाले तर अल्टिमेटली सगळ्यांचंच भलं होणार आहे त्याच्यामुळे व्हॉट आय फील की हिअर आफ्टर ऍटलिस्ट एक नवी सुरुवात आहे, एक चांगली सुरुवात आहे. क्रेडाय म्हणा, एमबीए म्हणा, त्याला काही नाव द्या तुम्ही, पण कुठेतरी रिअल इस्टेटचे जे 2 पिलर आहेत, खरं म्हणजे रिअल इस्टेट रविदाच्या कॅमेऱ्यासारखं ट्रायपॉडवर उभं आहे. एका बाजूला सिस्टीम आहे ज्याला आपण गव्हर्नमेंट म्हणतो, कॉर्पोरेशन म्हणतो, रेव्हेन्यू म्हणतो, एका बाजूला क्लायंट आहे की ज्याच्यासाठी हे सगळं केलं जातं आणि एका बाजूला बिल्डर आहे की ज्याच्या थ्रू हे डिलिव्हर होत असतं. आज कुठलेही 2 पाय एकत्र आले तर तिसऱ्या पायाला त्यांचं ऐकावंच लागेल, पण एकच पाय आला तर एका पायाच्या अगेन्स्ट 2 पायाची फ्लाईट टिकणार नाहीये. त्यामुळे बिल्डरांचा एक पाय आणि क्लायंटचा एक पाय जर झाला तर तिसऱ्या पायाला झक्कच त्याचा ऐकून त्याप्रमाणे व्यवस्थित लेव्हलला रिअल इस्टेटला उभं करावं लागेल. त्यासाठी हा सगळा खटाटोप. दिस इज व्हॉट आय फील. थँक्यू.